नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या मयुरी पालवे यूट्यूब चॅनलवर. मंडळी, 15 जून 2026 हा दिवस अत्यंत विशेष आणि काही राशींसाठी शुभ संकेत घेऊन येणारा मानला जात आहे. या दिवशी सोमवार, शिवपूजेचा दिवस तसेच ग्रहस्थितीमध्ये तयार होणारे काही विशेष योग अनेक राशींवर प्रभाव टाकू शकतात, अशी ज्योतिषशास्त्रातील मान्यता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 15 जून 2026चे संपूर्ण पंचांग. शुभ मुहूर्त, राहू काल, चंद्राची स्थिती, बुधांशी संबंधित विशेष योग, कोणत्या राशींना लाभाचे संकेत दिसतात, धन, करिअर, व्यवसाय आणि कुटुंबावर काय परिणाम होऊ शकतो आणि शेवटी एक छोटासा उपायही आपण पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 15 जून 2026चे पंचांग. मंडळी, 15 जून 2026 हा दिवस सोमवार आहे. तिथी आहे अमावस्या समाप्त होऊन शुक्ल पक्षाची प्रतिपदा सुरू असण्याची शक्यता आहे. या दिवशी चंद्राची स्थिती शुभ नक्षत्रामध्ये राहू शकते अशी मान्यता आहे आणि सूर्योदय सकाळी अंदाजे 5:55 होईल आणि संध्याकाळी अंदाजे 7:10 सूर्यास्त होईल. राहू काळ आहे सकाळी साधारण 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ मानला जाऊ शकतो. या वेळेत नवीन शुभ काम टाळणे योग्य मानले जाते. सोमवारचे धार्मिक महत्त्व. सोमवार हा भगवान शिवांचा दिवस मानला जातो. या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, बेलपत्र अर्पण, ओम नमः शिवाय मंत्रजप, गरिबांना अन्नदान हे अत्यंत शुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की सोमवारच्या दिवशी केलेली शिवभक्ती मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. बुधाशी संबंधित विशेष योग. मंडळी, या काळात बुध ग्रहाची स्थिती काही राशींसाठी अनुकूल मानली जात आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यापार, संवाद कौशल्य, शिक्षण, व्यवहार, आर्थिक निर्णय यांचा कारक ग्रह मानला जातो. म्हणून बुध मजबूत असताना नवीन संधी, करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात सुधारणा, आर्थिक नियोजनात यश असे सकारात्मक बदल जाणवू शकतात. आता जाणून घेऊया या 5 राशींबद्दल ज्यांना लाभाचे संकेत दिसू शकतात. पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ ऊर्जावान ठरू शकतो. आर्थिक बाबतीत जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर करिअरच्या बाबतीत नोकरीमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबामध्ये वातावरण सुधारण्याचे संकेत दिसतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत गैरसमज कमी होऊ शकतात आणि या राशीच्या लोकांनी, मेष राशीच्या लोकांनी शिवमंदिरात पांढरी फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर दुसरी रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव अधिक मानला जातो. व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतात. बुद्धिमत्ता, महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेण्यात यश मिळू शकते आणि धनलाभ, काही अचानक आर्थिक संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे किंवा असू शकते. शक्यता आहे. विद्यार्थी शिक्षणात लक्ष केंद्रित होऊ शकते. त्याच्यानंतर या राशीच्या लोकांनी गणपतीला दुर्वा अर्पण करायच्या आहेत. हा उपाय आहे. तिसरी रास आहे सिंह राशी. सिंह राशींसाठी आत्मविश्वास वाढण्याचा काळ मानला जातो. समाजात मान सन्मान काय मिळेल तर लोक तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात आणि नोकरीमध्ये वरिष्ठांकडून समर्थन मिळण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण कसं राहील तर कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि खर्च नियंत्रणात राहण्याचे संकेत आहेत. या राशीच्या लोकांनी सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. चौथी रास आहे कन्या रास. कन्या राशींचे स्वामी बुध ग्रह मानले जातात आणि व्यवसायामध्ये काय प्रगती होईल तर योजना यशस्वी होण्याची शक्यता दिसते. त्यानंतर कागदपत्रे, सरकारी कामांमध्ये अडथळे कमी होऊ शकतात. नातेसंबंध कसे राहतील तर जुन्या वादांमध्ये सुधारणा होऊ शकते. मानसिक शांतता, मन स्थिर राहण्याचे संकेत आहेत आणि या राशीच्या लोकांनी गुरुवारी गरिबांना हिरव्या वस्तू दान करा. पाचवी आहे रास कुंभ. कुंभ राशीसाठी हा काळ नवीन बदलांचे संकेत देणारा मानला जातो. करिअरमध्ये नवीन कामाची संधी मिळू शकते.
आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू शकते. प्रवास कामानिमित्त प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. कुटुंब म्हणजे घरात एखादी शुभ बातमी मिळण्याचे संकेत दिसत आहेत. उपाय आहे, या लोकांसाठी शनिवारी शनी मंदिरात तेल अर्पण करायचं आहे. इतर राशींनी काय करावे? मंडळी, इतर राशींनी घाबरण्याची गरज नाही. प्रत्येक ग्रहस्थितीचा प्रभाव वेगवेगळा असतो. या दिवशी शांत राहा, वाद टाळा, खर्चांवर नियंत्रण ठेवा, शिवनामाचा जप करा, हे शुभ मानले जाते. 15 जूनपासून विशेष उपाय. जर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा पाहिजे असेल तर सकाळी स्नान करून भगवान शिवांना जल अर्पण करायचं, अक्षरा अर्पण करायच्या, बेलपत्र अर्पण करा. त्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय असा मंत्र जप करा. अशी मान्यता आहे की यामुळे मन शांत राहू शकते. रात्री काय करायचं आहे? रात्री झोपण्यापूर्वी घरात दिवा लावायचा आहे, देवाचे स्मरण करायचे, नकारात्मक विचार टाळा. यामुळे मानसिक स्थिरता वाढण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची म्हणजे ही माहिती ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यता आणि ग्रहस्थितीवर आधारित आहे. याला पूर्ण खात्री किंवा भविष्याची हमी मानू नये. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि परिस्थिती वेगवेगळी असते. मंडळी, जर ही 2026च्या पंचांगाबद्दल आणि त्या 5 भाग्यवान राशींविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन धार्मिक आणि राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. धन्यवाद.